नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री सिद्धेश्वर मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न। पोलादपूर शहरातील पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्धेश्वर मंदिर सावित्री नदीच्या काठावर वसलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात त्रिपुरी पौर्णिमा उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी शुभमुहूर्तावर अभिषेकानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा पार पडली। यावर्षी या पूजेचा मान श्री श्याम राजभर दाम्पत्याला देण्यात आला। सायंकाळी 7 वाजता पारंपरिक पद्धतीने त्रिपुर पूजन करण्यात आले। त्यानंतर झालेली महाआरती आणि भजनामुळे वातावरणात भक्तिमय उत्साह निर्माण झाला। या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे 100 पिंडीला बसवलेला चांदीचा मुखवटा, ज्याने सर्व भक्तांचे मन वेधून घेतले। मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। त्रिपुर पूजन व पपईच्या झाडाच्या खोडात पणत्या लावून तयार केलेला त्रिपुर अधिक मनोहर दिसत होता। मंदिराचे पुजारी कुमार संदेश पवार यांनी अथक परिश्रम घेऊन मंदिर परिसराची देखभाल आणि मनमोहक रांगोळीची सजावट केली होती। यावेळी सिद्धेश्वर आळीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात त्रिपुरी पौर्णिमा उत्सव यशस्वीपणे संपन्न झाला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवार सह तृप्ती भोईर, पोलादपूर। सर्व शिवभक्तांचे सिद्धेश्वर ग्रामस्थांतर्फे सहर्ष स्वागत। आज जे शंकराची झाले 5 होते ते मंदिरात महाआरती झाल्याशिवाय जाऊ नये। पूर्ण गाभारा सजावट मंदिराचे पुजारी श्री संदेश पवार, प्रसाद शेठ, यश भोसले व त्यांचे सहकारी यांनी केलेले आहे। तसेच मंदिर परिसरात रांगोळी तन्वी भोसले, सुरभी पवार व मनमोहक अशी रांगोळी मंदिराचे पुजारी संदेश पवार यांनी काढलेले आहे। तरी ग्रामस्थांतर्फे सर्व कला Hello.